आणि इकडे अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये निधीवरून जुंपलेली आहे। शिरसाटांच्या खात्याचा निधी कापल्यावरनं वार पलटवार सुरू आहेत। अजित पवार घरी पैसे नेतायत का असा मुश्रीफांनी शिरसाटांना सवाल केलाय, तर मी घरी पैसे नेतोय का असं मुश्रीफांना शिरसाटांनी प्रतिसवाल केलाय। ओबीसी अर्ध्या लोकसंख्येहून जास्त लोकसंख्या या महाराष्ट्रामध्ये ओबीसीची आहे, पण त्याला हे अर्थमंत्री निधी देताना दिसून येत नाहीत। अजितदादा पवारावरती सामाजिक न्याय विभागाचा निधी पळवल्याच्या कारणानं यांच्यावरती अॅट्रॉसिटी ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल झाला पाहिजे। अजितदादा पवार आणि अर्थ खातं असं काही समीकरण इथं जुळलंय का? अजितदादा पवारांना तर हयात अर्थमंत्रीपद दिलंय? या प्रश्नाचं उत्तर आमच्या एससी एसटी बांधवांना आणि ओबीसी बांधवांना मिळालं पाहिजे। आदिवासी लाभार्थ्यांचे पैसे हे आदिवासी विभागामार्फतच दिले जातात। शेवटी अजितदादा हा काय आकाशातनं पैसे आणणार नाही किंवा हे पैसे काय अजितदादांनी घरी नेलेले नाही, आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून दिलेलं आश्वासन पूर्ण करण्यासाठी हे जर पैसे वापरले असतील तर यामध्ये अशा उपमा वापरणं हे बरोबर नाही। मी ज्येष्ठ नेत्याला बोललेलं नाहीये। अजित पवार काय पैसे स्वतःच्या घरी घेऊन जात नाहीये। मग ते काय कट करून जर कट नसेल तर मी माझ्या घरी घेऊन गेलो असतो का? पैसे काय मला माझ्या घरी घेऊन जायचेत का? मला खातं चालवताना थोडंसं लोकांना तोंड द्यावं लागतंय आणि याची जाणीव सर्वांना असली पाहिजे। तुम्ही तुमचे कार्यक्षमता सुद्धा दाखवायची, तुम्हाला परफॉर्मन्स पण द्यायचा आणि तुमचा पैसाही कमी व्हायचा, हा एकंदर दुपटी भूमिका राहील।